कशा पद्धतीने उद्या मतदारांचा कौल तिथे त्यांना देण्यात येतोय की नाही हे महत्त्वाचं आहे पाहणं उद्या। आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, काय घडामोडी घडतायत तिकडे? प्रियंका, आपण ही थेट दृश्य पाहतोय ही मुंबादेवी मंदिरातली गाभाऱ्यामधली आहेत, जिथे सध्या ठाकरे कुटुंबीय देवीची पूजा करतायत आणि देवीला आवाहन करतायत की तू आमच्या पाठीशी कायम उभी राहा। कारण 2017ची निवडणूक किंवा त्या आधीच्या जेवढ्या निवडणुका झाल्या, मतदानाच्या आदल्या दिवशी ठाकरे, विशेषतः उद्धव ठाकरे हे मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि मुंबादेवीला साकडं घालत असतात की पुन्हा एकदा महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकू देत। आणि तोच तशाच पद्धतीचा यंदा देखील, म्हणजे ही निवडणूक आता सुरू आहे, उद्या मतदान आहे आणि या मतदानापूर्वी परंपरा कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे आलेले होते। त्यांच्यासोबत यावेळेला मात्र राज ठाकरे हे पहिल्यांदाच दिसून आले। राज ठाकरे आता युतीमध्ये आहेत, दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत, त्यामुळे दोन्ही बंधू आपल्या पूर्ण कुटुंबासकट आज देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि उद्याच्या मतदानासाठी साकडं घालतात। मुंबादेवी तर ही मुंबईची ग्रामदैवत आणि याच मुंबादेवीच्या नावावरूनच या मुंबई नगरीचं नाव पडलेलं आहे मुंबई, म्हणून ही ग्रामदैवत आणि या ग्रामदैवतेचं आपल्यावर लक्ष असावं, तिची आपल्यावर करुणा असावी, या सगळ्या पार्श्वभूमीवर किंवा या सगळ्या भावनेनं ठाकरे कुटुंब इथे येत असतं। आणि आज पुन्हा एकदा निवडणूक असल्यामुळे उद्या मतदान आहे आणि त्या मतदानापूर्वी कौल घेण्यासाठी देवीचा ठाकरे कुटुंब सध्या मुंबादेवीत आलेलं आहे, मुंबादेवीचं दर्शन घेत आहेत। यावेळेला त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे देखील आहेत, त्याचबरोबर रश्मी ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे आहेत, मिताली ठाकरे आहेत, म्हणजे पूर्ण कुटुंब आज एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं देवीचं दर्शन घेताना। थोड्या वेळापूर्वी राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यांच्या घरी आणि त्यानंतर हे कुटुंब यायला निघालं मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी। सध्या ते दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर ते पुढे घरी निघतील आणि त्यानंतर काही बैठका देखील आहेत, महत्त्वाच्या बैठका होणार आहेत। पण त्याआधी उद्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवीचं दर्शन घेण्यासाठी ठाकरे कुटुंब आलेलं आहे। ही एका फ्रेम मधल्या आपल्याला दृश्य दिसत आहे, ज्याच्यामध्ये दोन ठाकरे बंधू आजूबाजूला आहेत, त्यांच्यासमोर मागे देवी दिसते, मुंबादेवी दिसते आणि आता दर्शन घेतल्यानंतर ठाकरे बंधू निघतात। तरी थेट दृश्य आपण बघतोय की ठाकरे बंधूंनी दर्शन घेतलेलं आहे मुंबादेवीचं, पूजा देखील तिथे करण्यात आली आणि त्यानंतर तिथून ते निघालेले आहेत। थेट ही दृश्य आपण बघतोय। पुढची रणनीती काय असेल हे ठरवण्याच्या आधी ठाकरे बंधूंनी मुंबादेवीचं जाऊन दर्शन घेतलेलं आहे। ग्रामदैवत आहे, आराध्य दैवत आहे। निवडणुकीच्या आधी, उद्या मतदानाच्या आधी मुंबादेवीचं दर्शन ठाकरे बंधूंकडून घेण्यात आलंय। जसं की आपल्या प्रतिनिधी सुस्मिता यांनी सांगितलं की बरंचसं भावनिक नातं उद्धव ठाकरे आणि मुंबादेवी यांचं आहे, कारण की जेव्हा उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हे मुंबादेवीच्या दर्शनाला यायचे आणि त्यांचं बरं होण्याची प्रार्थना तिथे करायचे। आणि त्यानंतर 2017मध्ये देखील उद्धव ठाकरे हे मतदानाच्या एक दिवस आधी मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले होते। आज देखील उद्या मतदान पार पडतंय। उद्या अतिशय महत्त्वाचा दिवस सगळ्याच राजकीय पक्षांसाठी। मुंबई महानगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार हे उद्याच ठरणार आहे। मतदार नेमकं कोणाला कौल देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्याआधी ग्रामदैवत, आराध्य दैवत मुंबादेवींच्या मंदिरामध्ये दोन्ही ठाकरे बंधू आलेले होते आणि त्यांनी तिथे दर्शन देखील घेतलं। आता ही थेट दृश्य आपण बघतोय। सहकुटुंब ठाकरे बंधू हे दर्शनासाठी आलेले होते, आता ते मुंबादेवीच्या मंदिरातून बाहेर पडतानाची ही दृश्य आहेत। यावेळी एक विशेष आकर्षण म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू सोबत या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले होते। पहिल्यांदाच अशी ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत की मुंबादेवीच्या दर्शनासाठी दोन्ही ठाकरे बंधू आणि दोघांचे देखील संपूर्ण कुटुंब तिथे आलेलं होतं दर्शनासाठी। आता ते निघतानाची दृश्य आपण बघतोय। यानंतर पुढची रणनीती काय असेल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जसं की आपल्या प्रतिनिधींनी सांगितलंय की बऱ्याच बैठका आज आहेत। मुंबादेवीच्या दर्शनानंतर बऱ्याच बैठका पार पडणार आहेत। त्या बैठकांमध्ये पुढची रणनीती काय असेल ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। काही वेळापूर्वीच राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले होते, अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते। प्रक्रियेवरून, नवीन नियम आणण्यावरून आणि नवीन मशीन आणण्यावरून देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। त्या संदर्भात आता काय प्रतिक्रिया निवडणूक आयोगाकडून येते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सकाळीच उद्धव ठाकरे यांच्याकडून एक पत्र देखील निवडणूक आयोगाला पाडू मशीनबद्दल पाठवण्यात आलेलं आहे।
विरोधकांना त्या मशीनची कल्पना का देण्यात आली नाही असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आणि त्यानंतर पत्र देखील पाठवण्यात आलंय। त्या पत्राला निवडणूक आयोगाकडून काही उत्तर येत आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यानंतर राज ठाकरेंनी देखील या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेला आहे। नवीन नियम आणण्याची गरज काय होती असा देखील प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। सरकारला जे हवंय तेच निवडणूक आयोग करतंय असा आरोप राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलाय। या सगळ्यांवर आता सरकारकडून किंवा भाजपकडून महायुतीकडून काही उत्तर येत आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि पुढची रणनीती काय असेल, उद्या कशा पद्धतीने शिवसेना उभाटा पक्षाचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते कशा पद्धतीने उद्या बूथवर उभे असतील, कशा पद्धतीने पुढची रणनीती असेल हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। आजच्या बैठकांमधून या सगळ्या गोष्टी ठरतील असं एकंदरीत चित्र दिसून येत आहे। दुबार मतदार आणि या सगळ्याच गोष्टींवर, मतदान याद्यातील गोळ्यांवर देखील राज ठाकरे वारंवार बोललेले होते। या सगळ्यांवर त्यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बोलवून मार्गदर्शन देखील केलेलं आहे की कशा पद्धतीने दुबार वोटिंग आपण थांबवलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टींवर कसं लक्ष देण्यात आलं पाहिजे असं देखील त्यांनी प्रत्येकाला, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षातला मार्गदर्शन केलेलं आहे। आता उद्या या सगळ्या गोष्टी कशा मार्गी लागतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आत्ताच मुंबादेवीचं दर्शन घेतल्यानंतर काही महत्त्वाच्या बैठका देखील पार पडणार आहेत। त्या बैठकीमध्ये पुढची रणनीती काय असेल हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही दृश्य आपण बघतोय, ठाकरे कुटुंबीय मुंबादेवीच्या मंदिरात आलेलं होतं मुंबादेवीच्या दर्शनासाठी। त्यांच्यासोबत ठाकरेंची तिसरी पिढी देखील आहे, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे। तर ही थेट दृश्य आपण बघतोय। दर्शन घेतल्यानंतर आता मंदिरातून ते बाहेर पडलेले आहेत। आता पुढे अनेक बैठका आहेत, त्या बैठकामध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर आपण पुन्हा बोलूयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याशी। सुमित, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच असं चित्र दिसून येत आहे की मुंबादेवीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू सहकुटुंब एकत्रितपणे दर्शनाला आलेत। तर त्यांच्यासह खासदार संजय राऊत देखील मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत। आता दर्शन घेतल्यानंतर ते मंदिरातून बाहेर पडतानाची चित्र आपण बघतोय। आता खरं तर बैठका होतील आणि बैठकींमध्ये पुढे काय ठरणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। कशा पद्धतीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना काय नेमक्या सूचना देण्यात येतात, उद्याच्या दृष्टीने काय नेमकी रणनीती असेल हे या बैठकांमधून ठरणार आहे। नेमकं काय बाहेर येत आहे पाहणं महत्त्वाचं आहे। आता आपण बघतोय मंदिराच्या बाहेरची ही दृश्य आहेत। खासदार संजय राऊत हे बाहेर आलेले आपल्याला दिसत आहेत। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याशी। सुमित, पहिल्यांदाच असं झालंय की दोन्ही ठाकरे बंधू हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेत? बरोबर आहे, दर्शनासाठी दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच आलेले आहेत आणि आता आपण आजचा दृश्य पाहतोय ज्यामध्ये बाहेर निघतायत दोन्ही बंधू एकत्र आहेत आणि रश्मी ठाकरे सोबत आहेत, तिघे जण एकत्र आहेत। तर त्यांच्या मागे शर्मिला ठाकरे आहेत, मिताली ठाकरे आहेत, मागे आदित्य ठाकरे आणि आदित्य ठाकरे इतर सध्या गुरुजींशी चर्चा करतात, त्यांच्याशी बोलतात। अमित ठाकरे देखील त्यांच्यासोबत आहेत। दोन बंधू पुढे निघाले, दोन बंधू मागे गुरुजींशी बोलतात, सगळ्या लोकांशी भेटीगाठी घेतात आणि निवडणुकीत पहिल्यांदा एकत्र येणं होत आहे। त्याचप्रमाणे पहिल्यांदाच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवीचं दर्शन घेण्यासाठी देखील हे बंधू एकत्र आलेले आहेत सहकुटुंब। कारण मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदैवत आहे आणि या ग्रामदैवतेचं आशीर्वाद घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरण्याचा एक पायंडा ठाकरेंनी पाडून घेतलेला आहे। देवीचं दर्शन घेतल्यानंतरच ते पुढच्या निवडणुकीला सामोरं जात असतात आणि म्हणूनच उद्या मतदान होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज मतदानाच्या आदल्या दिवशी अवघ्या काही तास उरलेत, देवीचं दर्शन घेण्यासाठी ते आलेले आहेत आणि देवीकडे साखरे घालतायत की पुन्हा एकदा या महानगरपालिकेवर ठाकरेंचा भगवा फडकू दे, यासाठीचेच आशीर्वाद घेण्यासाठी हे ठाकरे बंधू आपल्या सहकुटुंब आलेले होते आणि तीच आपण दृश्य सध्या या परिसरात पाहत आहोत। मुंबादेवी परिसरातले सगळे दृश्य आणि कौटुंबिक जणू सोहळाचे, कारण सगळेच ठाकरे कुटुंबियात आणि त्याचबरोबर ठाकरेंचे, दोन्ही ठाकरेंचे नेते इथे आलेले होते। त्यांनी दर्शन घेतल्यानंतर आता मुंबादेवी परिसरामधून ते बाहेर निघतात। देवीचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे, कारण जेव्हा जेव्हा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असते त्या वेळेला उद्धव ठाकरे ते ग्रामदेवतेचं दर्शन घेण्यासाठी इथे येत असतात। ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन ते देवीला साखर घालतात की पुन्हा एकदा या मुंबई महानगरपालिकेवर आमचा भगवा फडकू आहे। आणि तसंच आजही ते आले होते, त्यांनी देवीचं दर्शन घेतलं, सहकुटुंब दर्शन घेतल्यानंतर आता हे सगळे
ठाकरे कुटुंब इथून निघालेलं आहे. निश्चितच सुमित, दोन्ही ठाकरे बंधू आता दर्शन घेऊन निघालेले आहेत. थेट दृश्य आपण बघतोय राज ठाकरे यांची मंदिरातून बाहेर पडतानाची ही दृश्य आहेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची देखील गर्दी झालेली आहे. त्याचबरोबर पोलीस संरक्षणामध्ये त्यांना राज ठाकरे हे मंदिराच्या बाहेर आता पडलेले आहेत. मुंबादेवीचं दर्शन त्यांनी घेतलंय. ग्रामदैवत, आराध्य दैवत मुंबादेवी, मुंबईचं नावच ज्यांच्या नावावरून पडलेलं आहे, अशा मुंबादेवीचं दर्शन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतलेलं आहे. पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे या मंदिरात आले, त्यांनी दर्शन घेतलं आणि हे दृश्य पहिल्यांदाच अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं की दोन्ही ठाकरे बंधू हे पहिल्यांदाच मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत. आता राज ठाकरे हे बाहेर पडतानाची दृश्य आपण बघतोय. थेट जाऊयात आपला प्रतिनिधी सुस्मिता बदाने यांच्याकडे. सुस्मिता, राज ठाकरे बाहेर पडलेले आहेत, काय घडामोडी घडतात? खरं तर ठाकरे कुटुंबियांनी मुंबादेवीचं बसवलं. ठाकरे कुटुंबीय हे मुंबादेवीच्या गाभाऱ्यातनं बाहेर पडलेले आहेत. मुळातच अनेक वर्ष ठाकरे कुटुंब हे एकमेकांपासून दुरावलेलं होतं. राजकीय पटल आले आणि आज मुंबईकरांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आता उद्या मतदाराला कौल मिळणार आहे. कौल मतपेट्यांमध्ये कैद होण्यापूर्वी सगळे ठाकरे कुटुंबीय हे आज मुंबादेवीच्या दर्शनासाठी आलेले होते. मुंबादेवीचं दर्शन घेऊन ठाकरे कुटुंबियांनी त्यांची ओळख करत असताना सगळे ठाकरे एकत्र असल्याचं पाहायला मिळालं. रश्मी ठाकरे असतील, शर्मिला ठाकरे, या सगळ्यांनी देवीचा आशीर्वाद घेतला आहे. गेले अनेक दिवस प्रचारामध्ये ठाकरे बंधू एकत्र आपल्याला पाहायला मिळालेले होते. परंतु ठाकरे कुटुंबातील महिला वर्ग सुद्धा आज देवीसमोर नतमस्तक होताना पाहायला मिळाला. मुंबईची सत्ता कोणाला मिळेल हे जनता जरी ठरवणार असली तरी सुद्धा त्यापूर्वी मुंबादेवीचा आशीर्वाद घेणं महत्वाचं आहे. ज्या ज्या वेळेला ठाकरे कुटुंबियांवरती कठीण प्रसंग ओढवलेले आहेत त्या वेळेला मुंबादेवीचं दर्शन, अर्थात मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता समजली. त्या ग्रामदेवतेचं दर्शन घेऊनच ठाकरे कुटुंबियांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत. रश्मी ठाकरे यापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारलेला होता त्याही वेळी देवीची ओटी भरण्यासाठी आलेल्या होत्या आणि मुंबईची गादी, मुंबईचं महापौर पद जनतेनं आपल्या पदरात द्यावं यासाठी ठाकरे कुटुंबीय एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी ठाकरे कुटुंबियांसोबत संजय राऊत सुद्धा होते, अरविंद सावंत होते. अनेक महत्वाच्या व्यक्तींसह मुंबादेवीचं दर्शन घेऊन आता ठाकरे कुटुंबीय हे बाहेर पडलेलं आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच सुस्मिता, आता दर्शन घेऊन ठाकरे कुटुंबीय हे बाहेर पडलेले आहेत. हे थेट दृश्य आपण बघतोय. अमित ठाकरे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. संपूर्ण ठाकरे कुटुंब हे मुंबादेवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यातून आता बाहेर पडलेलं आहे आणि बाहेर पडून आता ते पुढची रणनीती काय आहे, बऱ्याच बैठका आता आज होणार असल्याचं कळत आहे. त्या बैठकांमधून नेमकी काय रणनीती आहे ते कळेल. आत्ता आपण बघतोय मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी ही मुंबादेवीच्या परिसरामध्ये झालेली दिसून येते. नेते तिथे आल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी ही साहजिकच तिथे आहे. त्याचबरोबर आता ठाकरे कुटुंबीय एकत्रितपणे दर्शन घेतल्यानंतर मुंबादेवीच्या मंदिरातून बाहेर पडलेले आहेत आणि त्यानंतर पुढे बैठका आहेत. रणनीती काय असेल पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आत्ताच काही वेळापूर्वी निवडणूक आयोगावर देखील आरोप आणि प्रश्नचिन्ह राज ठाकरेंकडून उपस्थित करण्यात आलेत. त्या संदर्भात काही उत्तर निवडणूक आयोगाकडून येत आहे का ते देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबादेवीच्या दर्शनानंतर दोन्ही ठाकरे बंधू आणि कुटुंबीय हे निघालेलं आहे. पण आता मुंबादेवी आणि मुंबईचे मतदार उद्या काय कौल देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. कुणाचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे.